नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणाऱ्या जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य भूमिपूजन समारंभास आज अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्नता लाभली. जत तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून देवाभाऊ आणि ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जत तालुका महाराष्ट्रात नंबर 1 बनवायचा असेल तर विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी देवाभाऊ आणि जयभाऊ आमच्या जत तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तालुक्याच्या रस्ते, पाणी, शासकीय इमारती, मूलभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून यापुढेही विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असा विश्वास यावेळी दिला. आज देवभूमी जत या जत तालुक्याच्या मंत्रालयाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्रालय एवढ्यासाठीच म्हणतोय भाऊ, राज्याचं मंत्रालय मुंबईत आहे, जिल्ह्याचं मंत्रालय सांगलीत आहे आणि तालुक्याचं मंत्रालय जतमध्ये आहे. ज्या तालुक्याचा सगळा कारभार ज्या इमारतीतनं चालतो ती इमारत ही पंचायत समितीची असते आणि त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासाठी, भूमिपूजनासाठी आणि ती इमारत तयार करण्यासाठी या देवभूमीतल्या सगळ्या देवांनी खऱ्या अर्थानं सेठ तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सगळ्यांना संधी देऊन बघितली, पण मला दुर्दैवानं इथली परिस्थिती माहिती आहे. आमचे सेठ माझ्याकडे आले आणि मला म्हटले, भाऊ जतच्या पंचायत समितीला इमारत नाही, अगदी पडायला लागलेली इमारत आहे. तेव्हा मला प्रश्न पडला, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 65 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर जतच्या देवभूमीच्या पंचायत समितीला इमारत नसेल तर किती कर्तृत्ववान सुपुत्र या भागातनं आमदार झाले हे आपण बघा. मी टीका कुणावर करणार नाही, टीका करण्यासाठी आलो नाही. कदाचित त्यांनी प्रयत्न केला असेल, पण जसा देवाभाव गोपी शेठला देवाभाव मिळाला, गोपी शेठला जयाभाव मिळाला, कदाचित त्यांना तो मिळाला नसेल.